आतापर्यंत आपण पॅक नेक, डीप नेक ब्लाउजचं मार्किंग कटिंग शिकलेलो होतो। तर बघा पॅक नेक हा पण पॅक नेकच ब्लाउज आहे आणि आतापर्यंत आपण शिकलेले ब्लाउज पण पॅक नेक मध्येच होते, परंतु हा जो ब्लाउजचा गळा आहे त्याचं मार्किंग मध्ये थोडासा चेंज आहे। म्हणजेच आपण गळा रुंदी आणि शोल्डर डाऊन जे आहे त्या ठिकाणी तुमचा बदल होणार आहे। तर तो का बदल होणार आहे, कारण हा जो गळा आहे तो पूर्ण कॉलर सारखा एकदम आपल्या गळ्याला चिकटून राहतो, म्हणून ह्याला ज्वेल नेक सुद्धा म्हणतात। तर ह्या गळ्यासाठी आपल्याला ह्या ब्लाउजचं मार्किंग कटिंग कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। बघा या ठिकाणी मी कार्डशीट पेपर घेतलेला आहे आणि अगोदर आपण पेपरवरती मार्किंग करूयात, त्याचे पॅटर्न काढूयात आणि मग त्या पॅटर्न आपण कपड्यावरती ठेवून त्याचं कटिंग करूयात। तर बघा त्याच्यासाठी सगळ्यात आधी इथं वरच्या साईडला मला काय करायचंय, एक सरळ लाईन ओढून घ्यायची। तर सगळ्यात आधी आपण पाठीमागच्या भागाचं मार्किंग करणार आहोत आणि मग आपण पुढच्या भागाचं मार्किंग करणार आहोत। बघा त्याच्यासाठी मी सगळ्यात आधी इथं वरच्या साईडला एक सरळ लाईन ओढून घेतली आहे। आता त्याच्यावरती मला काय करायचंय, माझं फुल शोल्डर बघायचंय, फुल शोल्डरचं मला अर्ध करायचंय। तर बघा या ठिकाणी माझी फुल शोल्डर आहे 15 इंच, तर मी 15 इंचाचं अर्ध करणार आहे, तर 7.5 इंच आले। तर या ठिकाणी तुम्हाला तुमची फुल शोल्डर घ्यायचे, त्याचं तुम्हाला अर्ध करायचंय आणि ही जी आपण सरळ लाईन ओढली आता तर त्याच्यावरती आपल्याला इथं मार्किंग करायचंय। तर इथं मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला इथं शोल्डर डाऊनचं मार्किंग करायचंय। ब्लाउज मध्ये आपण काय करतो, फुल शोल्डरचं अर्ध करून इथं मार्किंग करतो आणि तिथून 1 इंच खाली डाऊन जाऊन 1 इंचावरती मार्किंग करतो। पण कधी ज्यावेळेस आपले गळे असतात, म्हणजेच बघा जे रेग्युलर ब्लाउज आतापर्यंत आपण शिकले तर त्या ब्लाउज मध्ये आपलं फिक्स मेजरमेंट होतं, इथून खालच्या साईडला आपण 1 इंचावरती मार्किंग करत होतो अशा प्रकारे। पण आजचा जो ब्लाउज आहे आपला तर तो पूर्ण पॅक आहे, म्हणजे कॉलर सारखा आपला एकदम गळ्याला चिकटून असा ब्लाउज आहे आपला। म्हणजेच हा जो ब्लाउज आहे तो आपला ज्वेल नेक आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी शोल्डर डाऊन जी आहे तर ती आपल्याला जास्त जावी लागते, 1 इंचापेक्षा जास्त जावं लागतं, तर आपला शोल्डर मध्ये क्रीज वगैरे येणार नाहीत। तर बघा किती जावं लागतं, तर बघा ते तुम्हाला तुमच्या फुल शोल्डरनुसार डिपेंड आहे, तुमची फुल शोल्डर किती आहे त्यानुसार तुम्हाला इथून खाली डाऊन जायचंय। तर या ठिकाणी बघा इथं फुल शोल्डर दिली आहे, फुल शोल्डर किती आहे 12 ते 13, 12 किंवा 13 असेल तर तुम्हाला 1 इंच डाऊन जायचंय आणि तुमची फुल शोल्डर जर 13.25 ते 14 असेल तर तुम्हाला 1.25 डाऊन जायचंय, 14.25 ते 15 इंच असेल तर तुम्हाला 1.5 इंच डाऊन जायचंय आणि 15.25 ते 16 आणि त्याच्यापेक्षा जास्त 17, 17.5 असेल तर तुम्हाला 1.75 डाऊन मार्किंग करायचंय। तर बघा आजच्या ब्लाउज मध्ये माझी फुल शोल्डर आहे 15 इंच, तर कुठल्या लाईन मध्ये येते तर बघा 14.25 ते 15 इंच म्हणजे ह्या लाईन मध्ये येते, तर मला किती डाऊन जावं लागणार आहे, 1.5 इंच डाऊन जावं लागणार आहे। तर बघा तर अशा प्रकारे मी इथं 1.5 इंचाचं मार्किंग केले। आता हे झालं आपलं शोल्डर डाऊनचं मार्किंग। त्याच्यानंतर आपल्याला इथं गळा रुंदी टाकायची, तर गळा रुंदी टाकण्यासाठी या ठिकाणी आपल्याला एक सूत्र वापरायचंय। तर ते कुठलं सूत्र वापरायचंय बघा, आपल्याला आपण अंगावरचं माप घेत असताना एक नेक राऊंड, गळ्याचा जो राऊंड आहे तर तो आपण चेक केलेला होता। तर बघा नेक राऊंड डिवाइड 4 आणि त्याच्यातून नंतर आपल्याला -0.75 किंवा मग 1 इंच मायनस करायचंय। तर बघा या ठिकाणी हे सूत्र मी तुम्हाला समजून सांगणार आहे काय आहे। तर नेक राऊंड अंगावरचं माप घेताना जे गळ्याचा राऊंड घेतला होता मोजून, तर तो आपला राऊंड घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे। चौथा भाग केल्यानंतर आपल्याला त्याच्यातून 0.75 किंवा 1 इंच वजा करायचे। तर आता बघा 0.75 आपण कधी वजा करणार आणि 1 इंच कधी वजा करणार, तर ज्यावेळेस तुमची छाती 40 इंचापेक्षा कमी असेल तर त्यावेळेस तुम्हाला 0.75 मायनस करायचे आणि ज्यावेळेस तुमची छाती 40 पेक्षा जास्त असेल 41, 42, 43 कितीही, तर त्यावेळेस तुम्हाला 1 इंच मायनस करायचे। तर बघा आता माझी चेस्ट आहे 35 इंच, तर मला किती मायनस करावं लागेल, 0.75 मायनस करावं लागेल। तसंच तुम्हाला बघायचंय तुम्हाला किती मायनस करावं लागते ते। तर बघा आता माझं नेक राऊंड आहे या ठिकाणी 12 इंच, तर मी अंगावरचं माप घेत असताना मी नेक राऊंडचं माप घेतलं होतं, तर माझं आलेलं आहे 12। तर 12चा आपल्याला काय करायचंय, चौथा भाग करायचाय, म्हणजेच त्याचा चौथा भाग करणार मी। 12चा चौथा भाग कसा करणार, तुम्ही या ठिकाणी कॅल्क्युलेटर पण वापरू शकता आणि ज्यांना कॅल्क्युलेटर वापरता येत नाही तर ते लोक टेपवरती देखील करू शकतात। तर 12 डिवाइड 4 तर या ठिकाणी आलेलं आहे 3 इंच आणि परत आपल्याला त्याच्यातून काय करायचंय, 1 इंच किंवा 0.75 मायनस करायचंय। तर आता आज माझी छाती आहे 35 इंच म्हणजे 40च्या आत आहे म्हणून मी 75 मायनस करणार आहे, म्हणजेच वजा 0.75 बघा किती आलेलं आहे 2.25 आले माझं।
तसंच तुम्हाला तुमचा चेक करायचंय. आता बघा तुमचा नेक राऊंड गळा रुंदी जर तुमची असेल 13 इंच तर तुम्हाला 13 डिवाइड 4 बरोबर 3.25 आले. तर त्यातनं आता तुम्हाला तुमच्या साईजनुसार 1 इंच मायनस करायचं असेल तर -1 इंच तर किती येते 2.25. पण हे 20 जे आलंय बघा वजा 0.75 केलं तर किती आलं उत्तर 2.25. तर ही झाली आपली गळा रुंदी. सुद्धा अशीच गळा रुंदी काढायची आहे तुमची. आणि हे गळा रुंदीचं माप आपल्याला बंद बाजूने ह्या लाईनवरती वरच्या लाईनवरती मार्किंग करायचंय. 2.25चं मार्किंग आणि हे शोल्डर डाऊनचं मार्किंग त्याला आपल्याला जोडायचंय. म्हणजे तिथं आपल्याला एक क्रॉस लाईन ओढून घ्यायची अशा प्रकारे. तर आता आपलं हे झालं शोल्डरचं मार्किंग. आता आपल्याला काय करायचं इथं मुंड्याचा आकार द्यायचा आहे. म्हणजेच इथं आर्म होल काढायचा आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करतो इकडे चार्ट आहे तर प्रत्येकाचं साईजनुसार आर्म होल जे आहे तर ते वेगवेगळं असणार आहे. बघा जशी जशी आपली साईज मोठी होत जाते तसं तसं आपला मुंड्याचा आकार पण आहे तर तो मोठा होत जातो. तर बघा प्रत्येकाच्या साईजनुसार तुम्हाला किती करायचं आहे तर मी या चार्टमध्ये तुम्हाला लिहून ठेवलेला आहे. तर हे असा चार्ट डीप नेकचा पण आहे आणि पॅक नेकचा पण आहे. तर बघा पॅक नेक आजचा आपला ब्लाऊज आहे तो पॅक नेक आहे म्हणून आपल्याला पॅक नेकचा आर्म होल मार्कचा चार्ट बघायचा आहे. तर बघा या ठिकाणी 28 पासून ते 53 पर्यंतच्या सगळ्या साईजचं मी इथं आर्म होलचं मार्किंग लिहून दिलेलं आहे. तुम्हाला फक्त काय करायचं या चार्टमध्ये तुमची चेस्ट चेक करायची आहे आणि तुम्हाला चेस्टनुसार चेस्टच्या पुढे जेवढं मार्किंग दिले तर ते तुम्हाला मार्किंग करायचंय. तर आज माझी चेस्ट आहे 35 इंच. तर बघा या ठिकाणी माझी 35 इंच इथं आहे. तर 35 बरोबर 6.75च्या वर एक लाईन. तर माझं मार्किंग आहे एवढं. तर तुम्हाला चेक करायचं तुमचं किती आहे आणि ते मार्किंग आपल्याला अशा प्रकारे टेप ठेवायचं आहे आणि 6.75 म्हणजेच बघा 6.75च्या वर एक लाईन. तर इथं मी मार्किंग केले. आता मला इथं एक सरळ लाईन ओढायची. सरळ लाईन आपल्याला इथंपर्यंत सोडायचे. त्याच्यानंतर आता ही झाली आपली चेस्ट लाईन. तर आता आपल्याला इथं छातीचं मार्किंग करायचंय. मग छातीचं मार्किंग आपण कसं करणार. हा आपला ब्लाऊज आहे पॅक नेक ब्लाऊज असल्यामुळं आपल्याला ह्या ब्लाऊजमध्ये आपल्याला चेस्टमध्ये लुजिंग ऍड करावं लागतं. तर लुजिंग किती ऍड करणार आपण तर 2.5 इंच किंवा 3 इंच. जर तुम्हाला जास्त लूज पाहिजे असेल तर तुम्ही 3 इंच ठेवू शकता. पण तुम्हाला रेग्युलर पाहिजे असेल जास्त लूज पण नाही आणि खूप टाईट पण नाही तर तुम्ही 2.5 इंच लुजिंग ऍड करू शकता. तर मग बघा छातीमध्ये आपल्याला काय करायचंय छातीमध्ये अधिक 2.5 इंच आणि परत त्याला तुम्हाला चौथा भाग करायचा आहे. तर हे झालं पॅक नेकचं सूत्र. ज्यावेळेस तुमचा ब्लाऊजचा गळा पॅक असतो तर त्यावेळेस तुम्हाला छातीमध्ये 2.5 इंच मिसळायचं आहे आणि मग त्याचा तुम्हाला चौथा भाग करायचा आहे. या ठिकाणी तुम्ही 2.5च्या जागी तुम्ही 3 इंच पण करू शकता. माझी चेस्ट आहे 35 इंच. तर 35 मध्ये मला 2.5 इंच वाढवायचे. तर 36, 37, 37.5 चालय. तर त्याचा मला आता चौथा भाग करायचा आहे. तर मी या ठिकाणी टेप जो आहे तर तो दोनदा फोल्ड करणार आहे. कॅल्क्युलेटरवर पण करू शकता. 9.37 आले म्हणजेच 9.25च्या वर एक लाईन घ्यायची आपल्याला. तर माझा आलेला आहे 9.25च्या वर एक लाईन. तर आपल्याला इथं बंद बाजूकडून या चेस्ट लाईन वरती 9.25चं मी मार्किंग करणार आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला इथं 1.5 इंचचं शिलाई मार्जिन ठेवायचंय. तर इथं तुम्ही 1 इंच 1.5 इंच 2 इंच ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार शिलाई मार्जिन. तर बघा आता आपल्याला काय करायचंय पाठीमागच्या भागाला आपण उंचीचं मार्किंग कुठून टाकतो तर ही सगळ्यात आधी ही जी आपली सरळ लाईन आहे तर ह्या सरळ लाईन पासूनच आपण उंचीचं मार्किंग टाकतो पाठीमागच्या भागासाठी. तर बघा अशा प्रकारे मी इथं सरळ लाईन जवळ टेप ठेवलाय आणि माझी पुढची उंची किती आहे. जरी आपला पाठीमागचा भाग चालू असला तरी पण आपल्याला पुढचीच उंची घ्यायची आहे. तर पुढची उंची या ठिकाणी माझी 15 इंच आहे. तर मी 15 इंच मध्ये 1 इंच वाढवणार आहे. तर 1 इंच वाढवून मी इथं मार्किंग केले. तुम्हाला तुमची उंची चेक करायची आहे पुढची आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 1 इंच वाढवायचंय आणि इथं मार्किंग करायचंय. त्याच्यानंतर इथं एक सरळ लाईन ओढून घ्यायची. आता ही लाईन ओढल्यानंतर ही झाली आपली वेस्ट लाईन म्हणजेच कमरेची लाईन. आता इथं आपल्याला कमरेचं मार्किंग करायचंय. कमरेचं मार्किंग करताना आपण काय करतो कंबर भागिले 4 करतो फक्त. तर या ठिकाणी माझी कंबर आहे 28 इंच. तर मी 28चा चौथा भाग करणार 7 इंच आणि हे 7 इंच मी किती बंद बाजूकडून समोरच्या साईडला इथं मार्किंग करणार आहे मी 7 इंचावर. तर तुम्हाला तुमची कंबर घ्यायची त्याला डिवाइड 4 करायचंय आणि इथं मार्किंग करायचंय. त्याच्यानंतर तिथून पुढे आपल्याला 1.5 इंचचं शिलाई मार्जिन आणि आता आपल्याला छातीची लाईन आणि कमरेच्या लाईन दोन्ही फिटिंग लाईन आपल्याला जोडून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपलं खालचं फिटिंगचं जे मार्किंग आहे तर ते कंप्लीट झाले. आता आपल्याला इथं काय करायचंय इथं आपल्याला मोंड्याचा आकार काढायचा आहे. तर मोंड्याचा आकार आपल्याला कसा काढायचा बघा जसं आपण पॅक नेक ब्लाऊज मध्ये मोंड्याचा आकार काढतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथं मोंड्याचा आकार काढायचा आहे. बघा सगळ्यात आधी आपल्याला एक शोल्डर डाऊनचं जे मार्किंग आहे तिथं ठेवायचं आहे टेप आणि चेस्ट लाईन
तर तिथं आपल्याला त्याचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. तर बघा या ठिकाणी मी इथं सेंटर काढलाय. आता आपल्याला चेक करायचंय की इथं किती आहे माझं फुल शोल्डरचं अर्ध 7.5 इंच आले. तर ह्या 7.5 इंच मधून मी अर्धा इंच कमी करणार आहे. का? कारण पाठीमागचा हा भाग जो आहे तर तो पाठीमागचा आहे. पाठीमागच्या भागामध्ये आपण इथल्यापेक्षा सेंटर जवळ अर्धा इंच कमी करतो. तर माझं 7.5 इथं आहे 7.5, तर मी इथं 7 मार्किंग करणार आहे. आणि सेम तीच मार्किंग 7चं चेस्ट वरती पण करणार आहे. क्रॉस मार्क करायचंय. तर क्रॉस मार्क आपल्याला साईज नुसार करायचंय. तर प्रत्येकाच्या साईज नुसार क्रॉस मार्क जे आहे तर तो तुम्हाला बघायचा आहे किती येतो तुमचा. तर बघा या ठिकाणी 28 पासून 31 पर्यंत 31.75 असेल तर तुम्हाला पुढचा भागाचं मार्किंग क्रॉस मार्क अर्धा इंच करायचंय आणि पाठीमागचं मार्किंग 0.75. जर 32 पासून 39.75 असेल तुमची छाती तर तुम्हाला पुढचं मार्किंग 0.75 आणि पाठीमागचं मार्किंग 1 इंच करायचंय. आणि 40 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पुढचा भागाचं मार्किंग 1 इंच आणि पाठीमागच्या भागाचं मार्किंग 1.25 बघायचंय तुम्हाला तुमची चेस्ट किती आहे आणि बघा आणि त्यानुसार तुम्हाला मार्किंग करायचं आहे. तर आज माझी चेस्ट आहे 35 इंच. तर बघा 35 इंच माझं ह्या लाईन मध्ये येते. 32 पासून ते 39.75 पर्यंतच्या मध्ये आहे माझी चेस्ट 35, म्हणून मी ही लाईन बघणार. तर बघा पुढच्या भागासाठी मला 0.75 करावं लागणार आहे आणि पाठीमागच्या भागासाठी मला 1 इंच करायचे. तर मी आता आपला पाठीमागचा भाग आहे म्हणून आपण इथं 1 इंचाचं मार्किंग करू. तर या ठिकाणी मी असा क्रॉस टेप ठेवणार आहे आणि क्रॉस टेप ठेवून मी इथं 1 इंचावरती मार्किंग करणार आहे. आता आपला हे 1 2 3 आणि ही आपली चेस्ट लाईन. तर इथं आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा. बघा अशा पद्धतीने मी 3 पॉईंट जोडून घेतलेत. आर्महोलचा आकार देत असताना ही जी आपली फिटिंगचं जे मार्किंग केलेलं आहे आपण चेस्टचं त्याच्या पुढे गेला नाही पाहिजे आकार आपला. त्याच्या आतल्या बाजूलाच आपल्या हे चेस्ट लाईन वरती मॅच झाला पाहिजे. आता आपल्याला हा पॉईंट आपल्याला ह्या शोल्डरला जोडायचा आहे म्हणजेच ह्या साईडला. तर त्याच्यासाठी बघा मी वरची साईड वापरणार आहे फ्रेंच कर्वची आणि अशा पद्धतीने सेट करणार आहे आणि असं जोडून घेणार. तर बघा अशा पद्धतीने मी फ्रेंच आर्महोलचा मुंड्याचा आकार जो आहे तर तो आखून घेतलेला आहे. तर बघा आता हे आपलं कंप्लीट झालंय. तर आता आपल्याला इथं काय करायचंय फक्त गळ्याचं मार्किंग करायचं बाकी आहे या ब्लाऊजमध्ये. तर बघा ही जी आपली सरळ लाईन आहे वरची तर त्या सरळ लाईन पासून खाली असा उभा आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि 1.25 वर मी इथं मार्किंग करते. तर 1.25 वर इथं मार्किंग करून झाल्यानंतर इथं आपल्याला एक आडवी लाईन ओढून घ्यायची. गळ्या रुंदी जी आहे तर ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. 1.25 1.5 इंच 1.75 किंवा 2 इंचापर्यंत तुम्ही पाठीमागच्या गळ्याची उंची जी आहे तर ते ठेवू शकता तुम्ही. आणि कशी ठेवायची ही आपली सरळ लाईन आहे वरची तर ह्या सरळ लाईन पासून खाली आपल्याला अशी उंची ठेवायची. तर 1.25 वर मी मार्किंग केले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. आता इथं आपल्याला गोल आकार द्यायचा गळ्याचा. तर त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला वरून खाली अर्धा इंचावर मार्किंग करायचंय कारण हे आपलं शिवण्यामध्ये जाणार आहे अर्धा इंच शोल्डर जॉईंट मध्ये जाणार आहे अर्धा इंच. तर हे मार्किंग करून आपल्याला तिथून खाली आपल्याला गोल आकार द्यायचा आहे. तर कसा आकार द्यायचा बघा या ठिकाणी हा जो फ्रेंच कर्व आहे तर तो आपल्याला ह्या खाली अर्धा इंचाचं मार्किंग केलंय आपण तिथं ठेवायचं आहे आणि मग आपल्याला इथं आकार द्यायचा आहे. अशा प्रकारे बघा हा जो आकार आहे गोल तर ते आपल्याला इथून नाही द्यायचा. ह्या खालच्या अर्धा इंचाच्या मार्किंग पासून आपल्याला आकार द्यायचा आहे. पाठीमागचा भाग आपला पूर्ण तयार झालेला आहे. आता आपण पुढच्या भागाचं मार्किंग करूयात आणि मग आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग करणार आहोत. बघा पाठीमागचं पुढच्या भागाचं मार्किंग करण्यासाठी या ठिकाणी मी दुसरा पेपर घेतलेला आहे आणि तिथं मी वरच्या साईडला इथे एक सरळ लाईन ओढून घेतलेली आहे. सरळ लाईन ओढून घ्यायची. आता त्याच्यानंतर आपल्याला इथं पण काय करायचं आहे फुल शोल्डरचं अर्ध करायचंय आणि इथं मार्किंग करायचंय. तर या ठिकाणी माझी फुल शोल्डर आहे 15 इंच. तर 15 इंचाचा अर्ध होतंय 7.5 इंच. तर मी या ठिकाणी 7.5 वरती इथं मार्किंग करणार आहे. तुम्हाला तुमची फुल शोल्डरचा अर्ध करायचंय इथं मार्किंग करायचंय. त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर डाऊनचं मार्किंग करायचंय. तर ते पण तुम्हाला तुमच्या फुल शोल्डरनुसार करायचंय. तर तुमची फुल शोल्डर किती आहे बघायचंय आणि तुमचं शोल्डर डाऊनचं मार्किंग करायचंय जसं आपण पाठीमागच्या भागामध्ये केलो. तर बघा या ठिकाणी माझी फुल शोल्डर आहे 15 इंच. तर मला 1.5 इंच शोल्डर डाऊन जावं लागते. तर मी या ठिकाणी 1.5 इंचाचं मार्किंग करणार आहे. जिथं आपण शोल्डरचं अर्ध करून मार्किंग केले तिथून खाली 1.5 इंच आणि मी इथं असं 1.5 इंचाचं मार्किंग केले मी. आता त्याच्यानंतर आपल्याला इथं गळा रुंदी टाकायची नेक विड्थ. तर ती कशी टाकणार आपण तर बघा आपण पाठीमागच्या भागात कसं काढलं होतं उत्तर काय केलं होतं आपण नेक राऊंड डिवाइड 4 मायनस 0.75 किंवा 1 इंच. सेम तसंच आपल्याला इथं पण करायचंय. म्हणजेच आपलं पाठीमागच्या भागात जेवढं आलंय तेवढंच आपलं पुढच्या पण भागात येणार आहे. तर 2.25 तर हे आपल्याला बंद बाजूकडून समोरच्या साईडला आपल्याला 2.25 वरती मार्किंग करायचंय.
त्याच्यासाठी बघा आता अशी मी अशी क्रॉस लाईन ओढून घेतलेली आहे. तर बघा आता काय करायचं आपल्याला, इथून खाली मोंड्याचा आकार द्यायचा आहे. तर मोंड्याचा आकार देण्यासाठी पण आपण चार्टमध्ये बघून आपण आर्महोलचं मार्किंग केलं होतं. तर बघा पॅक नेक आर्महोल मार्क. तर 35 इंच माझी चेस्ट आहे. तर 35 बरोबर 6.75 आले. तर 6.75च्या वर एक लाईन. तर पाठीमागच्या भागात पण आपलं एवढंच आलं होतं. म्हणजेच आपलं पाठीमागच्या पण भागात जेवढं आले तेवढंच आपण इथं पण मार्किंग करू शकतो. 6.75च्या वर एक लाईन. तर हे जे शोल्डर डाऊनचं मार्किंग केले आपण तिथून खाली बघा या ठिकाणी मी इथं मार्किंग केलं. तुम्हाला तुमचं जे आर्महोलचं मार्किंग आहे तर ते करायचं आहे या ठिकाणी. आणि इथं तुम्हाला एक सरळ लाईन ओढून घ्यायची. आता आपल्याला इथं काय करायचंय, चेस्टचं मार्किंग करायचंय. तर चेस्टचं मार्किंग करण्यासाठी जसं सेम पाठीमागं आपण काय केलं होतं, छाती अधिक 2.5 इंच परत त्याचा चौथा भाग. माझी चेस्ट आहे 35, तुम्हाला तुमची चेस्ट घ्यायची आहे त्याच्यात तुम्हाला 2.5 इंच वाढवायचंय. तर माझा आलेला आहे 37.5. तर त्याचा मी चौथा भाग करणार आहे. 9.37 आले म्हणजेच 9.25च्या वर एक लाईन. तर ते मार्किंग मी बंद बाजूकडून छातीच्या लाईनवरती करणार आहे. बघा पाठीमागच्या भागात पण एवढंच मार्किंग आलं होतं, पुढच्या भागात पण आपलं एवढंच मार्किंग येणार आहे. तिथून पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवायचंय. आता आपल्याला इथं मोंड्याचा आकार द्यायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, ही जी शोल्डर डाऊन आणि आपली चेस्ट लाईन तर त्याचं आपल्याला सेंटर काढायचंय. सेंटर काढल्यानंतर आपल्याला इथं चेक करायचंय किती आहे आपलं फुल शोल्डरचा अर्धा आपलं 7.5 आहे. तर 7.5 मधून म्हणजे फुल शोल्डरचा आहे अर्ध, त्याच्यातून आपल्याला 1 इंच कमी करायचे. तर किती येते बघा, 7.5 मधून 1 इंच कमी केल्यावर 6.5. तर ते 6.5 आपल्याला सेंटर लाईनला मार्किंग करायचे, म्हणजे त्या सेंटरच्या समोर 6.5. आणि आपलं इथं जेवढं आहे बघा, इथं माझं किती आहे 7.5 इंच. तर त्यातनं मी अर्धा इंच कमी करणार आणि ह्या चेस्ट लाईनवरती मार्किंग करणार. अर्धा इंच कमी केल्यावर किती आलं, 7 इंच आलं. तर मी इथं 7 वरती मार्किंग केले. बघा काय केले, इथं जेवढं अंतर आलंय त्याच्यातनं मी 1 इंच वजा केले आणि इथं मार्किंग केले. आणि इथं जेवढं मार्किंग आलंय त्याच्यातून मी अर्धा इंच वजा करून मी इथं मार्किंग केले. म्हणजे इथं 1 इंच वजा करायचे आणि इथं अर्धा इंच वजा करायचे. क्रॉस मार्कचं मार्किंग करायचे. तर क्रॉस मार्कचं आपल्या साईजनुसार, माझी चेस्ट आहे 35 म्हणून मला या ठिकाणी 0.75चं मार्किंग करायचे. मी या ठिकाणी तुम्हाला चार्ट दाखवला होता ह्या चार्टनुसार. तर माझी चेस्ट आहे 35, तर मला 0.75 पुढच्या साईडला 0.75 मार्किंग करायचं. आता आपल्याला इथं आर्महोलचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा या ठिकाणी माझे तिन्ही पॉईंट जे आहेत तर ते एकाच टायमिंगला मॅच होत आहेत. तुमचे होत नसतील तर तुम्हाला आधी हे 3 पॉईंट जोडायचे आणि मग नंतर हा जोडायचा आहे. पण तुमचा आकार जो आहे तर तो एकदम राऊंड गोल आला पाहिजे. तर आता हे झालं, आपला मोंड्याचा आकार आपला कंप्लीट झालेला आहे. तर इथं आपल्याला गळ्याची उंची टाकायची आहे. तर बघा गळ्याची उंची टाकण्यासाठी आपल्याला काय करायचंय, चेक करायचंय आपल्याला आपली गळारुंदी किती आहे. तर बघा या ठिकाणी माझी गळारुंदी आली आहे 2.25. तर त्याच्यामध्ये आपल्याला फिक्स 0.75 वाढवायचंय. तर तुमची गळारुंदी तुम्हाला मोजायची इथं किती आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 0.75 वाढवायचंय. आणि 0.75 वाढवायचंय, सगळ्या साईजसाठी फिक्स आहे, सगळ्यांनी 0.75 वाढवायचंय. तर बघा 2.25 आहे, तर त्याच्यामध्ये मी 0.75 वाढवणार आहे. तर म्हणजे 0.75 म्हणजे किती लाईन असतात टेपवरच्या छोट्या छोट्या, तर 6 लाईन असतात, लक्षात ठेवा. तर 6 लाईन मोजायचे आपल्याला पुढी 0.25 पासून पुढे मोजायचंय. म्हणजेच 1 2 3 4 5 6 म्हणजेच किती आलंय, 3 इंच आले. तर बघा या ठिकाणी आपल्याला ह्या सरळ लाईन पासून खाली 3 इंचावरती मार्किंग करायचे असं. आणि हे मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथे एक आडवी लाईन ओढून घ्यायची, सरळ लाईन ओढायची. बघा अशी लाईन ओढून झाल्यानंतर आपल्याला जेवढी गळारुंदी आहे इथं आपली आहे तेवढीच गळारुंदी आपल्याला इथं पण ठेवायची. तर माझी 2.25 आहे 2.25, तर मी इथं पण 2.25 ठेवणार आहे. आणि इथं मी असा उभी लाईन सरळ ओढणार. आता इथं पण आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. तर त्याच्यासाठी काय करायचंय, वरून खाली अर्ध्या इंचावर मार्किंग करायचंय आणि इथून आपल्याला गोल आकार द्यायला चालू करायचं. तर अशा प्रकारे गळ्याचा आकार देऊन झालेला आहे आपला. तर आता आपल्याला इथं उंचीचं मार्किंग करायचं. तर उंचीचं मार्किंग करण्यासाठी ही जी आपली क्रॉस शोल्डर लाईन आहे तर त्याचं आपल्याला सेंटर काढायचंय. आणि त्या सेंटर पासून खाली आपल्याला असा उभा टेप ठेवायचा आहे. आता असा टेप ठेवल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी आपल्याला शोल्डर ते अपेक्सचं मार्किंग करायचंय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच वाढवायचंय. तर या ठिकाणी माझं शोल्डर ते अपेक्स आहे 9.5, तर मी अर्धा इंच वाढवून 10 इंचावरती इथं मी मार्किंग केले, अर्धा इंच वाढवले. तुम्हाला तुमचं फुल शोल्डर ते अपेक्स घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून परत इथं मार्किंग करायचंय. आता हे मार्किंग झाल्यावर तुम्हाला उंचीचं मार्किंग टाकायचंय. तर या ठिकाणी माझी पुढची उंची आहे 15, तर त्याच्यामध्ये मी 1 इंच वाढवले आणि 16 वरती मार्किंग केले. तर तुम्हाला पण उंचीमध्ये 1 इंच वाढवून इथं मार्किंग करायचंय. आणि त्याच्यानंतर
खाली ही पण आपल्याला एक पूर्ण स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आणि अपेक्स टू अपेक्सचं जे मार्किंग शोल्डर ते अपेक्सचं मार्किंग केले तिथं पण आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची. तर आता ही लाईन ओढल्यानंतर आपल्याला काय करायचंय, आपलं अपेक्स टू अपेक्सचं मार्किंग चेक करायचंय किती आहे. तर या ठिकाणी माझं अपेक्स टू अपेक्स आहे 8 इंच, तर त्याचं मी अर्ध करणार. तर किती येते, 4 इंच येते. तर तुम्हाला पण तुमचं अपेक्स टू अपेक्सचं मार्किंग घ्यायचंय, त्याचा अर्ध करायचंय आणि इथं मार्किंग करायचंय. आणि आता हे मार्किंग केल्यानंतर आपल्याला ह्याच्यातून अर्धा इंच कमी करायचंय. तर बघा 4 मधून म्हणजे त्याच्यातून अर्धा इंच कमी केल्यावर किती येते, माझं 3.5 येते. तर ते 3.5 आपल्याला खाली वेस्ट लाईन म्हणजेच कमरेची जी लाईन आहे तर त्या लाईनवरती आपल्याला मार्किंग करायचंय. बघा अपेक्स टू अपेक्सचं अर्ध केलं, इथं मार्किंग केलं, त्याच्यातून परत अर्धा इंच कमी केलं आणि ते मार्किंग इथं केलं आपण. तर आता हे मार्किंग झाल्यानंतर आपल्याला इथं टक्सचं मार्किंग करायचंय समोरच्या साईडला. तर बघा प्रत्येकाचा टक्स जो आहे छातीचा तर तो प्रत्येकाचा साईजनुसार वेगवेगळा येणार आहे. जशी जशी तुमची साईज मोठी होणार आहे तसं तसं तुमचा टक्स पण तुम्हाला मोठा घ्यावा लागणार आहे. तर बघा जर तुमची छाती 28 पासून 35.75 पर्यंत असेल तर तुम्हाला 2.5 इंचाचा टक्स घ्यावा लागणार आहे. आणि जर 36 पासून 44.75 असेल तर तुम्हाला 3 इंचाचा टक्स घ्यावा लागणार आहे. आणि जर मोठी असेल म्हणजेच बघा या ठिकाणी मोठी साईज म्हणजे 45 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 3.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपली चेस्ट आहे 35 इंच, तर बघा ह्या लाईन मध्ये आपल्याला 2.5 इंचाचा टक्स घ्यावा लागेल. तर कसा घ्यायचा बघा, हे जे आपण मार्किंग केले तर तिथून पुढे आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करायचंय, 2.5 इंच. आणि आता आपल्याला काय करायचंय, हा पॉईंट आपल्याला अपेक्स पॉईंटला जोडायचंय आणि हा समोरचा पॉईंट पण आपल्याला अपेक्स पॉईंटला जोडायचा. आता असं जोडून झाल्यानंतर आपल्याला हा जो टक्स आहे तर त्याला आपल्याला आकार द्यायचा आहे. तर आकार देण्यासाठी काय करायचंय, ही जी आपली बाहेरची लाईन आहे क्रॉस लाईन तर त्या क्रॉस लाईनचा आपल्याला सेंटर काढायचंय. आणि हा सेंटर काढल्यानंतर त्याचा पण आपल्याला सेंटर काढायचा आहे. त्याच्यानंतर ही जी अपेक्स पॉईंट आहे आणि हा सेंटर तर त्याचा पण आपल्याला सेंटर काढायचा आहे. बघा ह्या लाईनचा आपण सेंटर काढला, परत त्याचा पण आपण सेंटर काढला आणि अपेक्स पॉईंट आणि हा सेंटर त्याचा पण आपण सेंटर काढला. तर सगळ्यात आधी आपण खालून पहिलं जे मार्किंग येत आहे हे तर त्या ठिकाणी आपल्याला असा आडवा टेप ठेवायचा आहे आणि बाहेरच्या साईडने आपल्याला अर्धा इंचावर मार्किंग करायचंय. बघा जर तुमची साईज 40 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्धा इंचाच्या वर एक लाईन एवढं मार्किंग करायचंय आणि 40च्या आत आहे तर तुम्हाला अर्धाच इंच मार्किंग करायचंय. त्याच्यानंतर वरच्या साईडला इथं 0.75 करायचंय आणि 40 पेक्षा जास्त आहे ज्यांची साईज तर त्यांनी या ठिकाणी 0.25च्या वर एक लाईन मार्किंग करायचंय. तर बघा या ठिकाणी मी इथं अर्धा इंचावर मार्किंग केले, वरच्या साईडला 0.25 मार्किंग केले. आता हे मार्किंग आपल्याला कसं जोडायचंय बघा, तर हा पॉईंट मी ह्या पॉईंटला जोडणार आहे सरळ. त्याच्यानंतर हा पॉईंट ह्या पॉईंटला आणि तिथून ह्या पॉईंटला जोडायचे आपल्याला. अशा प्रकारे इथं जोडल्यानंतर इथून थोडासा आपल्याला आतल्या साईडने थोडासा असा राऊंड शेप द्यायचा आहे आणि इथं एकच लाईनचं अंतर आलं पाहिजे. एवढं छोटंसं उगं थोडंसं एक लाईनपेक्षा पण कमी तेवढं आपल्याला अंतर करायचं आहे. आणि इथं पण जर तुमचा टोक तयार होत असेल तर त्याला पण तुम्हाला इथं गोल आकार द्यायचा आहे. आता हा आकार देऊन झाल्यानंतर आपल्याला इथं काय करायचंय, मोजायचंय की आपला हा टक्स किती आहे. तर आपली ही लाईन किती आहे चेक करायचंय. तर या ठिकाणी माझी आहे 6 इंच, करेक्ट 6 इंच आलेली आहे. तर बघायचंय मला हा जो आपण समोरचा आकार दिलाय तर तो पण पुढची लाईन जी आहे तर ती पण आपली 6च आहे का. आणि जसं जसं आकार जातोय तसं तसं मी या ठिकाणी टेप जो आहे तर तो फिरवत आहे आणि जिथं माझं 6 इंच येते तर तिथं मी मार्किंग करणार आहे. बघा या ठिकाणी इथं 6 आलंय तर मी इथं मार्किंग केलं अशा पद्धतीनं. तर आता आपल्याला हे टक्सचं मार्किंग झालंय आपलं. तर आता आपल्याला इथं कमरेचं मार्किंग करायचंय. तर कमरेचं मार्किंग आपण कसं करतो, तर कंबर भागिले 4 म्हणजेच कमरेचा चौथा भाग. तर या ठिकाणी माझी कंबर आहे 28 इंच तर मला त्याचा चौथा भाग करायचा आहे. तर किती येत आहे 7.5 इंच. तर तुम्हाला तुमची कंबर घ्यायची आणि त्याचा चौथा भाग करायचा आहे आणि इथं मार्किंग करायचंय. बंद बाजूपासून पुढे मार्किंग करायचंय. तर बघा इथं आलं 7 इंच. आता बघा ह्या मार्किंगच्या पुढी आपल्याला किती करायचंय मार्किंग, हा तुमचा हा टक्स किती आलाय तो बघायचा आहे तुम्हाला. माझा इथं आलेला आहे 2.5 इंच. तेवढंच मार्किंग आपल्याला ह्या पॉईंट पासून पुढे करायचंय. जेवढा तुमचा टक्स आलाय तर तेवढं मार्किंग तुम्हाला ह्या पॉईंट पासून पुढच्या साईडला करायचंय. तर हे झालं तुमचं फायनल फिटिंगचं मार्किंग. आता इथून पुढे तुम्हाला 1.5 इंच शिलाई मार्जिनचं ठेवायचंय. तर 1.5 इंच शिलाई मार्जिनचं मी या ठिकाणी मार्किंग केले. आता आपल्याला हे वरचे 2 पॉईंट आणि हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. फिटिंगची लाईन आहे ही आपली, तर ही थोडीशी तुमची क्रॉसच जाणार आहे बाहेरच्या साईडनं.
ह्या 2 क्रॉस लाईन आपण ओढून घेतलेल्या आहेत. तर बघा आता आपल्याला काय करायचंय, चेक करायचंय की आपला ह्या जो टक्सचं इथलं अंतर आहे तर ते किती आहे. तर बघा या ठिकाणी माझं आहे अर्धा इंच. तर बघा इथं माझं अर्धा इंच आहे, म्हणून मला या ठिकाणी बंद बाजूने पण मी इथं वरच्या साईडला अर्धा इंचच मार्किंग करणार आहे. तुमचंच मार्किंग आपल्याला ही जी फिटिंगचं जी मार्किंग चेस्ट लाईन आहे तर तिथून खाली आपल्याला अर्धा इंच मार्किंग करायचंय. इथं जेवढं आहे तेवढंच आपल्याला इथं पण करायचंय. आता हे 2 मार्किंग झाल्यानंतर आपल्याला इथं जेवढं आहे तर त्याचं आपल्याला डबल करायचंय. आता माझं इथं अर्धा आलंय म्हणल्यावर मी त्याचा डबल करणार 1 इंच. आणि हे 1 इंच आपल्याला ही जी फिटिंगची मार्किंग, ही जी आपली फिटिंगची लाईन आहे तर तिथून वरच्या साईडला मार्किंग करायचंय 1 इंच. आपण इथं काय केलंय, अर्धा इंचाचा डबल करून इथं मार्किंग केले. तर आता आपल्याला हे सगळे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे. तर बघा हा पॉईंट मी ह्या साईडला जोडला, हा पॉईंट मी ह्या साईडला असा क्रॉसमध्ये जोडला. बघा ह्या पद्धतीने हा पॉईंट ह्या लाईनला आणि हा पॉईंट ह्या साईडला. आणि आता आपल्याला हा पॉईंटला इथं लाईन ओढायची. तर त्याच्यासाठी काय करायचं, तर बघा ही जी आपली लाईन आहे तर ती आपली अशी पट्टी ठेवायची. तुम्हाला या साईड फिटिंगला मॅच झाली पाहिजे. आणि मग नंतर तुम्हाला ही क्रॉस लाईन ओढायची आहे. ही लाईन तुमची थोडीशी क्रॉसच होणार आहे तुमच्या साईजनुसार. चेस्टचा म्हणजे छातीचा जो टक्स आहे तर तो पण आपला कंप्लीट झालेला आहे. तर बघा आता इथून नंतर आपल्याला इथं काखेमध्ये आपल्या घड्या येऊ नयेत, क्रीज येऊ नयेत, म्हणून आपल्याला इथं आर्म होलचा म्हणजेच मोंड्याचा पण एक टक्स घ्यायचा असतो. तर तो कसा घ्यायचा बघा, तर त्याच्यासाठी इथं जो आपला चेस्टचा वेस्टवरती जो टक्स आलाय तर त्याचा आपल्याला अर्ध करायचंय. तर तुमचं 3 इंचाचा असेल तर तुम्हाला 3 इंचाचा अर्ध करायचंय. या ठिकाणी माझा आहे 2.5 इंच, तर मी 2.5 इंचाचं अर्ध करणार. तर किती येते बघा, 1.25 आले. तर हे 1.25 मला ह्या आर्म होलच्या आकारावरती मार्किंग करायचंय. सरळ ही जी आपली चेस्ट लाईन आहे तिथून वरच्या साईडला मी 1.25 वरती मार्किंग केले. तर आता हे मार्किंग झाल्यावर आपल्याला मला त्याचं पण अर्ध करायचंय. तर बघा 1.25चं पण अर्ध किती होते बघा. तर बघा या ठिकाणी अर्ध्या इंचाच्या वर एक लाईन. तर तेवढं मार्किंग आपल्याला ह्या पॉईंट पासून वरती करायचंय. तर इथून वरती इथं येते. तर आता हे मार्किंग आणि आपला अपेक्स पॉईंट जोडून घ्यायचंय. हे मार्किंग आणि हे अपेक्स पॉईंट या ठिकाणी मी जोडून घेतलाय. असं जोडून झाल्यानंतर आपल्याला हा जो आकार आहे आपला मोंड्याचा तर तिथून खाली आपल्याला अर्ध्या इंचावरती असे छोटे छोटे डॉट द्यायचे. असे डॉट देऊन झाल्यानंतर आपल्याला तिथून आडवं 1.25चा टक्स घ्यायचा, म्हणजे 1.25 वर मार्किंग करायचे. जर तुम्हाला 1.5 इंच असेल तर तुम्हाला 1.5 इंचाचं मार्किंग करायचंय. तर माझा आहे 1.25. मी इथं असं आडवं जिथं आपण डॉट डॉट मार्किंग केलंय तर तिथून असं आडवं चेक करायचंय. आणि आता हा पॉईंट आपल्याला अपेक्स पॉईंटला जोडायचा आहे. जोडताना थोडासा बाहेर जाऊ द्यायचा आपल्याला हा पॉईंट. आणि आता आपला मोजायचा आहे. ही जेवढी लाईन आहे आपली तर ती किती आहे, तर या ठिकाणी 5 इंच आहे. तर सेम तेवढीच लाईन आपल्याला ह्या पण लाईनवर मार्किंग करायचंय 5 इंच. तर आता इथं मार्किंग केलंय मी 5 इंचाचं. तर आता आपल्याला काय करायचंय, इथं एक बॉक्स आखायचा आहे. तर त्याच्यासाठी पट्टी कशी ठेवायची आपल्याला, ही जी आपली खालची लाईन आहे तर तिथं आणि ह्या पॉईंट जवळ पट्टी ठेवायची. आणि ही पण लाईन आपली जी आहे तर ती ह्या पट्टीला अशी सरळ मॅच झाली पाहिजे. आणि मग झाल्यानंतर आपल्याला असं क्रॉस अशी आपल्याला एक सरळ लाईन ओढायची. तर बघा अशी सरळ लाईन ओढल्यानंतर आपल्याला हा पॉईंट आणि हा पॉईंट या दोन्ही पॉईंटला धरून आपल्याला इथं छोटासा एक आर्म होलचा आकार काढायचा आहे. तर आता मी ह्याला काय करणार आहे, कट करणार आहे. आणि कट करून झाल्यानंतर आपण त्याला प्रिन्सेस कट करणार आहोत. अशा प्रकारे मी इथं टक्स कट करून घेतलाय. आता आपल्याला काय करायचंय, हा जो आपला मुंड्याचा टक्स आहे तर त्याला आपल्याला मायनस करायचंय. तर मायनस बघा, मायनस कसं करायचं बघा, कारण हा टक्स जो आहे तर तो आपल्या कपड्यावरती दिसणार नाही. ह्याला आपल्याला मायनस करायचंय. तर त्याला आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला असं पकडायचंय आणि तिथं आपल्याला असं फोल्ड करायचं पेपर. आणि हा पॉईंट आपल्याला ह्या पॉईंटवर आणून ठेवायचा असा. आणि मग नंतर आपल्याला हे पूर्ण साईड जे आहे, हा जो पूर्ण जो टक्स आहे तर तो अशा पद्धतीने मायनस करायचा. आता हा मायनस केल्यानंतर तुम्ही इथं टाचणी पण लावून घेऊ शकता. नसेल तर तुम्ही या ठिकाणी सेलो टेप, स्टेपलरने पिन वगैरे मारू शकता या ठिकाणी. तर बघा इथं मी टाचणी लावून घेतलेली आहे. तर आता या ठिकाणी आपला मुंड्याचा जो आकार तयार झालाय तर तो आता आपल्याला कट करायचा आहे. तर बघा कट करताना ही जी खालची लाईन आहे तिथून सुरुवात करायची कट करायला.
तर बघा अशा पद्धतीने आपला पुढचा पार्ट जो आहे तो कट झालेला आहे. तर आता आपल्याला हे 1 टक्स, तर बघा या ठिकाणी तुमचा 1 टक्स ब्लाऊज तयार झालेला आहे. तुम्ही ज्वेल नेकमध्येच तुम्ही 1 टक्स ब्लाऊज पण शिवू शकता, तो पण छान दिसतो. तुम्ही यालाच असा प्रिन्सेस कट पण करू शकता किंवा तुम्ही याला असा स्ट्रेट डाट पण करू शकता. तर आता आपण याला प्रिन्सेस कट करणार आहोत. तर प्रिन्सेस कट कसं करणार, तर बघा त्याच्यासाठी मायनस केलेला टक्स आहे, तर त्याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे. नंतर ठेवून याचा आपण असा सेंटर काढणार आहोत. तर या ठिकाणी मी इथं सेंटर काढलाय. तर ह्या सेंटर पासून वरच्या साईडला 0.25च्या वर एक लाईन एवढं मी मार्किंग केले. आणि हा जो इथं जिथं आपला आर्म होल मध्ये जिथं आपला मायनस झालाय टक्स, तिथून खाली आपल्याला अर्धा इंचावरती मार्किंग करायचंय. तर बघा हे अर्धा इंचाचं मार्किंग, हे वरचं मार्किंग आणि हा आपला अपेक्स पॉईंट, तर हे तिन्ही पॉईंटला पकडून आपल्याला असा गोल आकार द्यायचा आहे. तर त्याच्यासाठी आपण फ्रेंच कर्व वापरूत. तर हा फ्रेंच कर्व ठेवताना आपण कसा ठेवायचा आहे, हा अपेक्स पॉईंटच्या जागी असा गोल आकार आला पाहिजे या फ्रेंच कर्वचा असा. आणि हे टोक जे आहे ते आपल्या मुंड्याच्या साईडला गेलं पाहिजे. असं ठेवून आपल्याला ह्याला असं गोल राऊंड फिरवायचंय आणि हे सगळे पॉईंट आपल्याला मॅच करायचे. बघा या ठिकाणी हे अर्धा इंचाचं मार्किंग आणि हे 0.25 आपण वर गेलेलो, 0.25च्या वरती एक लाईन. आणि आता आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, आपल्याला या ठिकाणी असा फ्रेंच कर्व ऍडजस्ट करायचा आहे. आणि इथं पण आपल्याला गोल आकार आखून घ्यायचा आहे. तर बघा इथं मी थोडासा जे पॉईंट आहे तर हे जे टोक आहे तर ते आपल्याला टोक मायनसच करायचंय आणि इथं आपल्याला एकदम गोल आकार देऊन घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण इथं प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेतलाय. आता ह्याला आपण कट करून घेऊ. तर बघा अशा प्रकारे हा माझा प्रिन्सेस कट तयार आहे, कट करून झालेला आहे. तर हे जे टोक आले तर त्याला पण आपल्याला कट करायचंय. आणि हे टोक आपल्याला तसंच ठेवायचं, ह्याला कट करायचं नाहीये. आणि अशा प्रकारे आपले हे दोन पार्ट आपले तयार आहेत. तर बघा आपण ह्या ब्लाऊज मध्ये आपण पाठीमागच्या साईडला हुक करणार आहेत. तर बघा हे जो दोन पार्ट आहेत तर ते कपड्यावरती टाकत असताना आपल्याला ह्या साईडला पण इथं अर्धा इंच मार्जिन वाढवायचंय आणि ह्या साईडला पण आपल्याला या ठिकाणी अर्धा इंच मार्जिन वाढवायचंय. तर ह्या दोन्ही साईडला अर्धा इंच मार्जिन वाढवून आपल्याला कपड्यावरती मार्किंग करायचंय. म्हणजेच आपण अस्तरवरती ज्यावेळेस हा पार्ट ठेवतो तर त्यावेळेस आपल्याला ह्या बाजूने अर्धा इंचावरती आपल्याला मार्किंग करायचंय आणि हा पार्ट आपल्याला कटिंग करायचा आहे. तर आता आपला पुढचा भाग कटिंग करून तयार आहे. आपण ह्याच पार्टवरून आपण पाठीमागच्या भागाचं मार्किंग कटिंग करूयात. तर बघा हा आपला पाठीमागचा भाग आहे. तर हा जो प्रिन्सेस कट आहे तर तो घ्यायचा आहे आपल्याला. आणि ज्यावेळेस आपले दोन्ही गळे पॅक असतात, पाठीमागचा पण पॅक आणि पुढचा पण पॅक, तर त्यावेळेस आपल्याला ही जी चेस्ट लाईन आहे तिथून खाली आपल्याला अर्धा इंचावर मार्किंग करायचंय, अर्धा इंच. आणि तिथून आपल्याला असा हा जो पार्ट आहे तर तो असा आपल्याला मॅच करायचा आहे. तर ह्या पॉईंटला पॉईंट आपला जोडला गेला पाहिजे ते. आणि आपली फिटिंगची लाईन आहे साईडची तर त्याला आपल्याला असं मॅच करायचंय बघा या पद्धतीने. आणि असं मॅच करून झाल्यानंतर आपल्याला वरच्या साईडनं पण आखून घ्यायचंय आणि खालच्या साईडनी पण आपला जसा पार्ट जातोय तसं आपल्याला आखून घ्यायचंय. आखल्यानंतर हा पार्ट आपल्याला उचलायचा आहे. झाल्यानंतर आपल्याला चेक करायचंय इथं किती अंतर आहे ते. तर या ठिकाणी माझं इथं अंतर आलेलं आहे अर्धा इंच. तर मी सेम तेवढंच अंतर ह्या साईडला पण मार्किंग करणार आहे अर्धा इंच. तुम्ही इथं याच्यामध्ये 0.25 अर्धा इंच तुम्ही वाढवू पण शकता. आणि आता इथून आपल्याला सरळ लाईन ओढून घ्यायची अशा प्रकारे. आता ही लाईन ओढून झाल्यानंतर आपल्याला ही जी आपली क्रॉस लाईन आहे तर त्याला पण आपल्याला असं सरळ स्ट्रेट ओढून घ्यायचंय. आणि ही जी लाईन आहे आपली फिटिंगची ती पण आपली असं पट्टीला मॅच केली पाहिजे. आणि आता आपल्याला हा जो मुंड्याचा आकार आहे तर तो आपल्याला ह्या लाईनला मॅच करायचा आहे. तर बघा हा आधीचा आकार होता आपला आणि आता आपण नंतर त्याला थोडंसं खालून घेतलेलं आहे अर्धा इंच खालून. आता आपण याचं कटिंग करूयात. तर बघा अशा प्रकारे आपले हा भाग आपला पाठीमागचा आहे आणि ह्याला आपण पाठीमागची हुक करणार आहेत. तर आपल्याला हुकासाठी इथं अर्धा इंच मार्जिन आपल्याला वाढवायचं आहे मार्किंग करताना कपड्यावरती. आता हे सगळे पार्ट आपल्याला अस्तरवरती ठेवून कट करायचे आहेत. त्याच्या पण आधी मी तुम्हाला ज्या ठिकाणी अर्धा इंच मार्जिन वाढवायला सांगितले त्या ठिकाणी तुम्हाला मार्जिन जे आहे ते तुम्हाला वाढवून घ्यायचं आहे. आणि पुढच्या भागाला मला हुक करायचे नाहीयेत, मला पाठीमागची हुक करायचे असल्यामुळे मी पुढचा भाग जो आहे तर तो मी बंद बाजूच्या साईडनं ठेवलेला आहे. आणि बाकीचे जे दोन पार्ट आहेत तर ते मी कपड्यामध्ये ज्या ठिकाणी ऍडजस्ट होतात त्या ठिकाणी मी ठेवून घेतलेले आहेत.
पाठीमागच्या साईडला मला हुक करायचे आहे, त्यामुळे मी पाठीमागच्या बाजूला अर्धा इंच मार्जिन जे आहे ते मी हुक बटन पट्टीसाठी वाढवणार आहे। अस्तर तुम्हाला या ठिकाणी 2 पदरी फोल्ड करून फोल्डची बाजू आपल्याला साईडनं आणि ओपन साईड जी आहे ती आपल्याला समोरच्या साईडनं अशा पद्धतीने अंथरून घ्यायचं आहे। मेन कपडा पण तुम्हाला असाच अंथरून घ्यायचा आहे आणि हे जे अस्तरचे कटिंग केलेले पार्ट आहेत तर ते जशाला तसे तुम्हाला ठेवून मेन कपड्यावरती कटिंग करून घ्यायचं आहे। मी शिकवलेलं जर तुम्हाला आवडत असेल, मी शिकवलेलं सगळं मार्किंग तुम्हाला समजलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, मैत्रिणींसोबत शेअर करायचं आहे आणि कमेंटमध्ये तुम्हाला जर काही अडचणी आल्या असतील तर त्या तुम्ही मला विचारू शकता। भेटूयात पुढच्या एखाद्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत प्रॅक्टिस करायची आहे। धन्यवाद।